हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आर एस पावरा. आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच सर्व काही माहिती आपल्याला मिळत असते. व्हिडिओ न स्किप करता बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात RTO ऑनलाईन यूट्यूब चॅनल. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नागपूर हिवाळी अधिवेशनात झालेले अंगणवाडी सेवा मदतीस यांचं भव्य आंदोलन. प्रश्न असा आहे की हे आंदोलन का करण्यात आलं? अंगणवाडी संघटनाच्या नेमक्या मागण्या काय होत्या? शासनाने काय उत्तर दिलं? मागण्या मान्य झाल्या का की पुन्हा आश्वासनावरच बळवण झालं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आंदोलन पार्श्वभूमी होती. मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या गेल्या अनेक वर्षापासून अत्यल्प मानधन, कामाचा प्रचंड ताण, ऑनलाईन ऑफलाईन डबल काम, निवृत्ती वेतन नाही, शासकीय कर्मचारी दर्जा नाही या समस्येची झूंज देत आहे. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे महाराष्ट्रातील विविध अंगणवाडी संघटना प्लस सेविका एकत्र येऊन रस्त्यावर उतरल्या. आंदोलनात कोण सहभागी झाले? या आंदोलनात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, विविध संघटना, जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आता सहनशक्ती संपली आहे. काम कायमच, वेतन तात्पुरता असे जोरदार नारे देत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्य मागण्या काय होत्या? आंदोलनातील मुख्य मागण्या: अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या. दुसरा, मानधनात तात्काळ वाढ करा. सेविका किमान 25,000 आणि मदतनीस किमान 18,000. तिसरा मुद्दा, निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी लागू करा. आणि चौथा, पोषण ट्रॅकर ग्रॅज्युटी ही लागू झाले आहेत. पोषण ट्रॅकर सर्वे रिपोर्टिंगचा ताण कमी करा. पाचवं, प्रमोशन प्रक्रिया पारदर्शक करा. सहावं, मानधन कपात बंद करा. सातवं, रिक्त पदे तात्काळ भरा. या सर्व मागण्या लेखी स्वरूपात शासनाला सादर करण्यात आल्या. शासनाकडे निवेदन चर्चा झाली का? आंदोलनानंतर महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी आणि संघटनांच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. निवेदन स्वीकारण्यात आलं. दुसरं, काही मागण्यावर चर्चा झाली. पण इथे मोठा प्रश्न उभा राहतो. शासनाने नेमकं काय उत्तर दिलं? शासनाने अधिकृत उत्तर, संक्षेपात व तात्काळ कोणतीही मागणी लेखी मंजूर करण्यात आली नाही. मागण्या शासनाच्या विचाराधीन आहेत. दुसरं, अर्थसंकल्पीय मर्यादा आहेत. केंद्र सरकारशी चर्चा करावी लागेल. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. म्हणजे आश्वासन मिळालं, निर्णय नाही, तारीख नाही, लेखी GR नाही. कोणत्या मागण्या मान्य झाल्या? शासकीय कर्मचारी दर्जा मान्य नाही, मानधन वाढ तात्काळ नाही आणि निवृत्ती वेतन निर्णय प्रलंबित. फक्त एवढंच सांगण्यात आलं की पुढील अधिवेशन किंवा अर्थसंकल्पात विचार केला जाईल. म्हणजे मित्रांनो, एकही ठोस मागणी मंजूर झालेली नाही. संघटनाशी प्रतिक्रिया काय होती? संघटनाचे मत: पहिलं, फक्त आश्वासनावर आम्ही थांबणार नाही. दुसरं, जर निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू. तिसरं, राज्यभर काम बंद आंदोलनाचा इशारा देऊ. येत्या काळात जिल्हास्तरीय आंदोलन. दुसरं, मंत्रालय मोर्चा. तिसरं, काम बंद आंदोलन याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, नागपूर हिवाळी अधिवेशनातील हे आंदोलन अंगणवाडी सेविकांचा संयमाचा अंत दर्शवते. आज निर्णय नाहीत, पण हा लढा इथे थांबणार नाही. तुम्हाला काय वाटतं? शासनाने न्याय द्यावा का? अंगणवाडी सेविका शासकीय कर्मचारी व्हायला हव्यात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी ताईंना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.